नमस्कार बालमित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे कोंबडी आणि तिचे 3 आळशी मित्र. बघूयात तर आता त्या मित्रांची गोष्ट. आपल्या गोष्टीमध्ये ही जी कोंबडी आहे ना, हिचे ते 3 मित्र आहेत बरं का, आळशी मित्र. तर हा आहे मोती कुत्रा, नंतर पिगी आणि ती आहे कपिला गाय. तर एकदा काय होतं, या कोंबडीला की नाही आपले गव्हाचे दाणे मिळतात बरं का. तर गव्हाचे दाणे तिला असं वाटतं की हे दाणे जर का आपण पेरले जमिनीत तर काय होईल, आपल्याकडे अजून गव्हाचे दाणे येतील, मग आपण त्याची पोळी करूया छानशी. म्हणून ती तिच्या मित्रांना विचारते बरं का. तर सगळ्यात पहिल्यांदा तिला भेटतो मोती कुत्रा आणि मोती कुत्र्याला कोंबडी विचारते, अरे हे बघ, मला ना थोडेसे गव्हाचे दाणे मिळालेत बरं का. तर आपण काय करूया, ते दाणे जे आहेत की नाही ते जमिनीत पेरूया आणि मग आपल्याला छानशी पोळी मिळेल. तर मोती कुत्रा असतो आळशी. तो काय म्हणतो, अगं आत्ता की नाही माझ्या मालकाने मला बोलावले, तर मला जायचं आहे घराची राखण करायला. मी तर चाललो बाई, मी काही तुला मदत करू शकत नाही. मग थोड्या वेळाने येतो पिगी. तर कोंबडी आपली त्याला पण विचारते की अरे मला ना गव्हाचे दाणे मिळालेत बरं का. तर आपण काय करूया, ते दाणे मला तू मदत करशील का, ते दाणे गव्हाचे पेरायला जमिनीत, मग आपल्याला छान पोळी करता येईल. तर पिगी असतो मुलखाचा आळशी. तो काय म्हणतो, अगं आत्ताच माझं खूप जेवण झालं आहे आणि मला ना लोळायची खूप इच्छा झाली, तर मी चाललो बाई, मला काही तुला मदत करता येणार नाही. मग थोड्या वेळाने तिला भेटते कपिला गाय. कपिला गाय येते आणि आपली शेपटी हलवत हलवत बरं का, आणि कोंबडी तिला सांगते की अगं मला ना गव्हाचे दाणे मिळालेत बरं का. तर माझी अशी इच्छा आहे की ते दाणे आपण जमिनीत पेरूया आणि मग त्याचं शेत आलं आणि ते गव्हाचे दाणे परत जास्त झाले की आपल्याला छान पोळी करता येईल. तू येतेस का माझ्या मदतीला. तर कपिला गाय म्हणते, अगं आता ना माझी दूध देण्याची वेळ झाली आहे, तर मी आता जाते, मला काही तुला मदत करता येणार नाही. मग कोंबडी विचार करते बरं का की आता काय करावं बाबा, हे 3 मित्र तर आपले काही आपल्या मदतीला आज नाही म्हणालेत, मग आता मीच एकटी करते. मग कोंबडी काय करते, ते गव्हाचे दाणे घेते आणि जमीन थोडीशी नांगरते आणि मग ते गव्हाचे दाणे त्या जमिनीत पेरते. आणि मग काय होतं, ती रोज पाणी घालायला लागते. हळूहळू हळूहळू रोपं येतात आणि मग शेतात त्या गहू येतात बरं का. तर मग आता ते गहू काढायला तिला मदत लागेल की नाही. मग परत तिच्या मित्रांना ती विचारते, परत आपल्या मोती कुत्र्याला विचारते की अरे आता गहू तर आलेत बरं का शेतात, आता आपल्याला काय करायचं आहे, ते गहू काढायचेत, तर तू येतोस का माझ्या मदतीला. तर परत तो मोती कुत्रा म्हणतो, अगं मला ना आत्ता वेळच नाही बाई, माझी आत्ता जेवणाची वेळ झाली आहे, तर मला खूप भूक लागली, मी चाललो बरं का, मला काही तुला मदत करता येणार नाही, बाय बाय. मग येतो आपला पिगला ती विचारते की अरे ते आता गहू आहेत ना, तर ते काढण्याची वेळ झाली आहे बरं का, आणि आता मला कुणीतरी मदतीला लागेल रे, तर तू येतोस का माझ्या मदतीला. तर तो पिग म्हणतो, नाही गं बाई, मला काही हे जमणार नाही बरं का, मला काही ते असली कामं येत नाहीत, तर मी जातो आपला, मला तुला मदत करायला जमणार नाही. मग ती बिचारी खजील होते आणि तेवढ्याच समोरनं कपिला गाय येते. ती कपिला गाईला विचारते की अगं आता मी जे ते गहू पेरले होते की नाही, तर त्याचं शेत आलं आहे छान आणि आता गहू काढायला झालेत, तर तू मला मदत करतेस का गं. हे आपला मोती कुत्रा आणि पीक काही नाही म्हणालेत बरं का, तर तू तरी मला मदत कर. तर कपिला गाय म्हणते, नाही गं बाई, मला पण आता ना जाऊन माझं गोठ्यामध्ये जायचं आहे आणि मला आराम करायचा आहे, तर मला काही आता तुला मदत करायला जमणार नाही. मग ती पण निघून जाते. मग बिचारी कोंबडी एकटीच आपलं काम करते, ते गहू काढते, नंतर ते थोडे पाखडते आणि आता छानपैकी ते गहू दळायला तयार होतात बरं का. आणि मग आता विचार करते की अरे आता हे एवढं सगळं मी एकटी कसं घेऊन जाणार गिरणीमध्ये.
मग मला मदत परत लागेलच ना. तर मग काय करते, परत आपला मोती कुत्रा येतो समोर. तर त्याला विचारते, अरे आता तरी मला मदत करतोस का रे? मला ना ते एवढं मोठं पोतं उचलणार नाही रे गव्हाचं. तर ते आपण पोतं काय करूया, गिरणीत घेऊन जाऊया आणि मग ते गहू दळून आणूया. मग त्याचं काय होईल तयार, पीठ. आणि मग त्या पिठाची मला पोळी करता येईल. प्लीज मला मदत करतोस का? तर तो म्हणतो, नाही नाही, मी तर काही तुला मदतीला येणार नाही. मग परत आपला पीग येतो. पिगला पण ती विचारते की अरे आता तरी मला मदतीला येतोस का? ते गहू जे आहेत ना ते काढलेत, पाखडलेत, आता ते दळायला द्यायचेत गिरणीत. तर मला ते एवढं मोठं पोतं उचलता येणार नाही. तर तू मला मदत करशील का रे? तर तो पीग म्हणतो, चल ग, मला कुठे वेळ आहे, मला तर जायचं आहे झोपायला, मी नाही येणार तुझ्या मदतीला, मी चाललो. मग तो निघून जातो. परत कपिला गाय येते थोड्या वेळाने. तर कपिला गाईला कोंबडी विचारते, अगं तुझ्या पाठीवर ते पोतं आपण ठेवलं तर चालेल का गं? एवढं मोठं पोतं ना मला गिरणीपर्यंत नेता येणार नाही, तर मला मदत करशील का? तर कपिला गाय म्हणते, अगं बाई हे पोतं तर खूपच मोठं आहे. नाही नाही, माझी पाठ दुखेल बरं का, मी काही तुला मदत करू शकत नाही, मी चालले आपली. मग कपिला गाय परत निघून जाते. कोंबडी म्हणते, काय हे आपले मित्र असे कसे, मला कोणीच कसं मदतीला येत नाही, जाऊ दे. मग ती थोडं हळूहळू ओढत ते गिरणीपर्यंत घेऊन जाते. आणि गिरणीत त्या गिरणीवाल्या माणसाला म्हणते की मला हे जे गहू आहेत ना ते दळून देता का, त्याचं पीठ करून देता का? तर तो गिरणीवाला काय करतो, तिला मदत करतो आणि मग ते त्या गव्हाचं पीठ तयार होतं. मग आता हे पीठ ती त्यालाच सांगते की मला हे आता घरापर्यंत नेऊन द्याल का, कारण माझे मित्र तर काही मला मदत करायला आलेच नाहीत. तो म्हणतो ठीक आहे. मग तो काय करतो, ते जे पोतं असतं की नाही, 2 पोती असतात पिठाची, तर ती पोती तिच्या घरापर्यंत नेऊन देतो. मग कोंबडी काय करते, हळूहळू त्यातलं थोडंसं पीठ काढते आणि ते मळते. आणि मग आई पोळी करते की नाही तुमची, पोळीचा वास कसा छान येतो की नाही, तर ती त्या पिठाची पोळी करते. आणि मग हे 3 जण कोण, आपले मित्र, मोती कुत्रा, पीग आणि कपिला गाय चाललेले आपले असतात तिच्या घरा शेजारून. आणि त्यांना इतका मस्त वास येतो पोळीचा. त्यांना असं वाटतं ही पोळी आपण खाऊया, आपल्या कोंबडीच्या घरातून हा वास येतोय, तर मस्तपैकी वास येतोय, आपण तिच्या घरात जाऊया का? मग कपिला गाय म्हणते, चला चला, भूक तर एकदम चाळवली बरं का, आता वास येतोय छानसा. मग सगळे डोकावतात. तर कोंबडी काय करत असते, पोळी तयार करत असते. आणि मग ते म्हणतात, अरे वा, मस्त करतेस ग पोळी, आम्हाला पोळी खायची आहे, तर आम्ही येऊ का आतमध्ये? तर कोंबडी म्हणते, कोण आहात तुम्ही? तर ते म्हणतात, अशी काय करतेस ग, आम्ही तुझे मित्र नाही आहे का एवढे चांगले? तर ती म्हणते, हो का, मग हे गहू दळायला, गहू पेरायला, गहू दळायला, गिरणीत जायला मला मदत कोणीच का केली नाहीत रे? मी प्रत्येकाला प्रत्येक वेळी विचारलं की तू मदतीला येशील का, तू मदतीला येशील का, तू मदतीला येशील का? प्रत्येक वेळी आपले तुम्ही कारणं देत राहिलात आणि मला कोणी मदत केली नाही. का आता आणि पोळी खायच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना माझी आठवण येते काय? नाही नाही, आता मी एकटीच ही पोळी खाणार, कारण मी एकटीनेच मेहनत केलेली आहे. आणि तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघत राहा, तुम्ही आळशी आहात तर तुम्हाला काहीच जमणार नाही. मग ते बिचारे खजील होतात बरं का. आणि ते म्हणतात, हां खरंच ग, तू आम्हाला प्रत्येक वेळी विचारलंस पण आम्ही नाही म्हटलो, पण आता आम्हाला माफ करशील का? इथून पुढे आम्ही कधीच असं कोणाच्याच बाबतीत करणार नाही, आम्ही सगळ्यांना मदत करू, तर आम्हाला प्लीज पोळी खाय. कोंबडी खूप चांगली असते बरं का. ती म्हणते, ठीक आहे, यावेळी मी तुम्हाला माफ करते, पण जर का पुढच्या वेळी असं केलं तर मी तुम्हाला माफ करणार नाही. मग आपली मैत्री तुटली बरं का. तर मग ते 3 म्हणतात, ठीक आहे, सॉरी, परत आम्ही असं करणार नाही. मग ते छान परत ती कणिक मळते आणि मग त्या पिठाच्या पोळ्या करते. मग सगळेजण आनंदाने जेवतात. धन्यवाद.
आवडली का तुम्हाला गोष्ट? बालमित्रांनो, आवडली तुम्हाला गोष्ट कोंबडी आणि तिच्या मित्रांची? बर, मग आता ह्या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण कोणीही आपल्याला मदत मागितली तर आपण ती करायला पाहिजे, बरोबर की नाही? मग असं या कोंबडीसारखं सगळ्यांना मदत करायला शिका. आणि तिचे मित्र पण चांगले असतात, पण ते काय होतं, आळशी असतात. पण त्यांना नंतर कळतं की नाही की आपण तिला मदत करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीतनं असं शिका की आपण सगळ्यांना मदत करायची.